रोहित शर्मा यांनी क्रिकेट कसोटीच्या निवृत्तीनंतर घेतलेल्या या राजकारणात प्रवेशाच्या चर्चा वेगाने वाढल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर या चर्चांना अधिक उधाण आले. अलीकडील घटनांचा विचार करता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन उडवण्यावर बंदी घातली. ही नियमावली 3 जून पर्यंत लागू राहणार असून उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. विमानात किंवा विमानतळावर बॉम्ब, बंदूक, चाकू, अतिरेकी, हायजॅक, स्फोटक असे शब्द वापरणे महागात पडू शकते. कायदेशीर कारवाई होऊ शकते. अलीकडे मिळालेल्या धमक्यांमुळे सुरक्षा उपाय अधिक कडक करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काशीगाव ते दहिसर पूर्व दरम्यानच्या मुंबई मेट्रो लाईन 9च्या ट्रायल रनला हिरवा कंदील दाखवला. लवकरच ही सेवा सामान्य जनतेसाठी सुरू होईल. मुंबईत पावसाळ्यापूर्वी नाले सफाईसाठी बालकामगारांना कामावर लावण्यात आले. बाल आश्रम विभागाने महापालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली. ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित. पाकिस्तानकडून परतलेल्या भारताच्या BSF जवान पूर्णम कुमार साहू यांची 20 दिवसांनंतर भारतात पुनरागमन झाले. चुकून त्यांनी भारत-पाक सीमेचे भंग केले होते. 65 कोटींच्या मिठी नदी सफाई घोटाळ्यात नवीन खुलासा झाला. BMCच्या अधिकाऱ्यांची ठेकेदारांनी परदेश यात्रा करवली होती. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी केतन कदम आणि जयेश जोशी यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले. आतापर्यंत 13 जण अटकेत. मुंबईत BMCच्या कारवाईनंतरही कांदिवली आणि बोरिवलीतील अनेक भागांमध्ये फेरीवाल्यांनी रस्त्यांवर व्यापार सुरूच ठेवला आहे. BMC कडून नाले सफाईच्या कामात दाखवलेली उदासीनता पाहता मनसेने नाराजी व्यक्त केली. मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी स्वतः नाल्यात उतरून सफाई करत आंदोलन केले. नालासोपाऱ्यातील बेकायदेशीर बांधकाम घोटाळ्याच्या चौकशी अंतर्गत वसई विरार परिसरात 13 ठिकाणी ईडीने छापे टाकले. बिल्डर अनिल गुप्ता तपासाच्या कक्षेत असून 41 बेकायदेशीर बांधकाम प्रकरणांवर कारवाई सुरू. ठाण्यात झालेल्या तिरंग्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. त्यांनी भारताची वीर सेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. रॅली दरम्यान देशभक्तीवर घोषणाही देण्यात आल्या. तुर्कीने पाकिस्तानशी केलेल्या मैत्रीचा फटका बसला. भारताने व्यापारिक कारवाई करत पुणे, मुंबई आणि उदयपूरमध्ये तुर्कीचे कोणतेही उत्पादने विक्रीसाठी ठेवले जाणार नाही असे जाहीर केले. ऑपरेशन सिंदूर संदर्भात रामदास आठवले यांनी पाकिस्तानला धमकी दिली. ते म्हणाले, जर शांतता हवी असेल तर POK आमच्या हवाली करा. मुंबई पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक बाबूराव देशमुख यांना एका शाळेच्या ट्रस्टीकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ACBने त्यांना अटक केली. बीडमधून धक्कादायक घटना समोर आली. आईच्या निधनानंतर एका लहान मुलीवर क्रूर अत्याचार करण्यात आले. व्यसनाधीन वडिलांनी तिला जनावरांच्या तबेल्यात बांधून ठेवून फळांच्या साली खायला दिल्या. शेजाऱ्यांनी तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली. मुंबईतील लालबाग परिसरात एका फसव्या CAने 40 वर्षीय व्यक्तीकडून 2 कोटी 4 लाख रुपये फसवले. आरोपीला अटक करण्यात आली. 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून पुणे आणि मुंबईमधून 3 तस्करांना अटक करण्यात आली. ही खेप परदेशातून आणण्यात आली होती आणि गुप्त माहितीनुसार कारवाई करण्यात आली. मुंबई विमानतळावर तस्करी पकडणारा स्वतःच तस्कर निघाला. मोजांमधून लपवून सोने तस्करी करणाऱ्या CISF जवानासह त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली. मुंबईत सोन्या चांदीच्या दरात बदल झाला. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 88,050 वर तर चांदी 97,900 प्रति किलो. ऑपरेशन सिंदूरच्या विजयाच्या सन्मानार्थ
CSMT तिरंग्याच्या रोषणाईने उजळून निघाली आहे। या संबंधीचे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर धूम उडवत आहे।